दोनों में भेद कैसा? कोई ऊंचा नहीं है, कोई नीचा नहीं है, हम सब उस ईश्वर के संतान हैं। संत रविदास जी ने यह संदेश देने का प्रयत्न किया कि मनुष्य को कभी पराधीन नहीं रहना चाहिए, कि यदि पराधीन रहोगे तो आपको धार्मिक स्वतंत्रता कभी प्राप्त नहीं। निमित्ताने उपस्थित असलेले पुरंदर तालुक्यातील सर्व राष्ट्रीय चर्मकार संघाचे महासंघाचे सर्व पदाधिकारी, खरं तर मी सुरुवातीलाच या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो की या कार्यक्रमासाठी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप या ठिकाणी उपस्थित राहणार होते, परंतु आज अचानकपणानं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार अजितदादा पवार यांनी सर्व आमदार खासदारांच्या उपस्थितीमध्ये कालवा समितीची बैठक सर्किट हाऊस पुणे येथे लावल्यामुळं आणि सध्याची तालुक्यातली जिल्ह्यातली पाण्याची सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर त्याच्या नियोजनासाठीच्या बैठकीला आमदारांना त्या ठिकाणी जावं लागलं। त्यांच्या वतीनं या कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो। दुपारनंतर मीटिंग संपल्यानंतर दिवसभरात आमदार या ठिकाणी निश्चितपणानं आपणाला शुभेच्छा देण्यासाठी येऊन जातील, त्याबद्दल मी या ठिकाणी क्षमा मागतो। आणि आपण हा जो उपक्रम राबवताय, खरं तर अशा महापुरुषांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनाची यशस्वी वाटचाल करणं हीच खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याचं त्या ठिकाणी काम असतं। प्रत्येकाला असं वाटत असतं मी करतो तेच खरं, परंतु तशातला भाग नाही। अशा या थोर साधू संतांचे विचार कृतीत आणि अंमलात आणून आपली पुढची वाटचाल, समाजाचं हित, कुटुंबाचं हित पाहणं हीच खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याची जबाबदारी असते। आणि त्या अर्थानंच आपण हे उत्सव या ठिकाणी साजरे करीत आहोत। गेली 5-6 वर्ष मला वाटतं गुलाबतात्या आपण हा उपक्रम या ठिकाणी राबवत आहे आणि अव्याजपणानं दरवर्षी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आपण निमंत्रित करता, स्वागत करता। तशाच पद्धतीने यंदाही आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। पुन्हा एकदा आमदार संजय जगताप यांच्या वतीनं आपल्या या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो।
संपूर्ण जगामध्ये 645 वर्षापूर्वी ज्यांनी समानतेची शिकवण दिली, अन्यायाविरुद्ध त्यांची लेखणी थरथरली अशा महान कवी भूषण संत शिरोमणी संत गुरु रविदास महाराजांची जयंती आपण थाटामाटात साजरी करतोय। राष्ट्रीय चर्मकार महासंघ पुरंदर तालुका या तमाम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, या समाजाच्या माध्यमातून छत्रपती शिवराय राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी वस्ताद लहुजी साळवी, बाजूलाच असणारं पुरंदर, छत्रपती संभाजीराजे जन्म ठिकाण आणि या ठिकाणी जन्माला आलेले क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे। ओम नमो नमो श्री गणा, नमो श्री गणा, नमो श्री गणा, नमो श्री गणा, नमो श्री
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित लीडकॉम आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं संत रोहिदास सुवर्ण जयंती उत्सवानिमित्त या ठिकाणी या समाजातील अनुसूचित जातीतील चांभार, ढोर, होलार आणि मुची या 4 विशेषतः जातीतील लोकांसाठी आपण शासनाने या ठिकाणी 4 प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। याच्यामध्ये ज्या लोकांना स्वयंरोजगार सुरू करायचा आहे किंवा उद्योगाच्या वाटेला जायचे आहे अशा लोकांसाठी विनामूल्य आणि मोफत असे हे कार्यक्रम आहेत। त्याच्यामध्ये पहिला कार्यक्रम जो आहे तो 18 दिवस निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम। याच्यामध्ये आपण 40 युवकांना किंवा युवतींना घेऊन या कार्यक्रमामध्ये त्यांना उद्योग व्यवसाय का करावा, कसा निवडायचा इथपासून त्यांना शासनाच्या असणाऱ्या विविध कर्ज योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम असेल, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा असेल अशा जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून 50 लाखापर्यंतच्या कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण देणार आहोत। त्याचबरोबर शासनाच्या माध्यमातून या युवकांना 50 लाखापर्यंत कोणताही उद्योग व्यवसाय सुरू करता येणं शक्य आहे। विशेषतः चर्मकार संघटनेतील ज्या कदाला याच्या चप्पल तयार करणे, शूज तयार करणे किंवा कोणताही उद्योग असेल तर त्यासाठी 50 लाखापर्यंत कर्ज याच्यामध्ये उपलब्ध होऊ शकतं। कागदपत्र अगदी नॉमिनल आहेत आणि याच्यामध्ये जवळजवळ 35% अनुदान शासनाच्या माध्यमातून मिळू शकतं। एखाद्या उद्योजकांनी 50 लाखाचा व्यवसाय केला तर जवळजवळ त्याला 57.5 लाख रुपये गव्हर्नमेंटकडून अनुदान मिळणार आहे। याच्यामध्ये त्याच्या क्षमतेनुसार 5 लाखापासून 50 लाखापर्यंत कोणताही उद्योग व्यवसाय तो सुरू करू शकतो। हाच करावा असं नाहीये, त्याच्या आवडीचं क्षेत्र त्यांनी निवडावं आणि तो सुरू करावा। याच्यासाठी ते क्षेत्र कसं निवडायचं, कसा उद्योग सुरू करायचा, कुठं करायचा, त्याचं मार्केटिंग कसं करायचं, त्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा, बँकेतनं कसं कर्ज मंजूर करून घ्यायचं, यासाठी विनामूल्य 18 दिवस कार्यक्रम आपण पुण्यामध्ये घेतोय। त्या ठिकाणी 40 लोकांची आपण निवड करणार आहोत। त्यांना 1 रुपया खर्च येणार नाही, मोफत राहणं खाणं हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम असणार आहे। याच्यामधनं कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर या लोकांना प्रमाणपत्र देऊन उद्योग सुरू करण्यासाठी यांचे बँकेत प्रपोजल कसे जातील या दृष्टिकोनातून बँकेचे अधिकारी पण आपण त्या कार्यक्रमात बोलवतोय। त्या दृष्टिकोनातून त्यांना प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून देणं अशा पद्धतीने 100% मोफत असा हा कार्यक्रम या समाजातील लोकांसाठी आपण या ठिकाणी ठेवलेला आहे। त्यात हा 18 दिवस निवासी असणार आहे, त्यांना तिथं कंपल्सरी राहावा लागणार आहे पुण्यामध्ये। तर त्या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यभरातनं लीडकॉमचे जे मुंबईचे अधिकारी धम्मज्योती गजबे साहेब यांनी पुढच्या 3 वर्षामध्ये 25,000 युवकांना या माध्यमातून स्वयंरोजगार करून द्यायचं वसा घेतलेला आहे। त्या दृष्टिकोनातून या वर्षभरात जवळजवळ 8 ते 10 हजार युवकांना, पुढच्या वर्षी काय असेल एकूण 25,000 युवकांना ट्रेनिंगच्या माध्यमातून स्वयंरोजगार प्राप्त करून देण्याचं ठरवलेलं आहे। हा पहिला कार्यक्रम असेल पुण्यामध्ये। त्यानंतर दुसरा एक कार्यक्रम या 2-3 दिवसामध्ये सुरू होतोय, तो उद्योजकता विकास कार्यक्रम। अशाच प्रकारचा कार्यक्रम आहे, फक्त तो रोजचे 4 तास असेल। मग त्याला पुण्यामध्ये अपडाऊन करावं लागणार आहे, तिथं राहण्याखाण्याची काही सोय नाहीये, त्यांनी येऊन जाऊन करायचं। ज्याला रेसिडेन्सचा शक्य नाही त्यांनी येऊन जाऊन पण करू शकतो। तो देखील 1 महिन्याचा कार्यक्रम आहे। 1 महिन्यात त्यांनी अपडाऊन करणं, त्याच्याही कर्जाची जबाबदारी या संस्थेच्या माध्यमातून घेतली जाणार आहे। त्याच्यामध्ये कर्ज हा कार्यक्रम केला म्हणजे कर्ज मिळाला असं नाही, परंतु तो मिळवण्यासाठी ज्या काही गोष्टी असतात त्या आपण करतोय। तिथं सिबिल चांगला असेल, त्यांनी पूर्वी कर्ज घेतलेलं नसेल तर अशा युवतींना याच्या माध्यमातून नक्कीच स्वयंरोजगार प्राप्त होणार आहे। हा दुसरा कार्यक्रम असेल 1 महिन्याचा। तिसरा कार्यक्रम आपण सासवडमध्येच घेतोय, कृषी पुरवठा शेतीमालावर प्रक्रिया। म्हणजे याच्यामध्ये समजा बेकरी प्रॉडक्ट असतील, फळ प्रक्रिया असतील, विशेषतः फळांचा प्रकार या ठिकाणी भरपूर फळं आहेत, त्याच्यावर जॅम, जेली, सरबत तयार करणं असेल किंवा मसाले तयार करणं असेल तर अशा पद्धतीनं याच्यावरती पण एक कार्यक्रम आपण सासवडमध्ये रेनबो कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे, त्या संस्थेबरोबर शासनाचा टाईप आहे, इथं आपण 1 महिन्याचा कार्यक्रम घेणार आहोत। तो टेक्निकल कार्यक्रम असेल, इथं पण त्यांनी अपडाऊन करायचे आणि 1 महिना त्यांना टेक्निकल माहिती दिली जाणार आहे। समजा मसाले तयार करणे असतील, फळ प्रक्रिया असतील, फळ प्रक्रिया असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बेकरी प्रॉडक्ट असतील, अशा विविध पदार्थावरती प्रोसेस कसं करायचं आणि त्याचंही कर्ज प्रकरण करणं, बँकेतलं कर्ज मंजूर करून घेणं, याही गोष्टी आपण या माध्यमातून घेतोय। तर असाच एक कार्यक्रम बारामतीला पण आपण घेतोय।
तिथेही शेतमाल प्रक्रिया असे 4 प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आलेले आहेत. पुढच्या 4-5 दिवसामध्ये आम्ही याच्या मुलाखती घेऊन कार्यक्रम सुरू करतोय. आपल्या सर्वांना विनंती आहे, जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, 18 वर्षे त्यांनी पूर्ण केलेले असतील आणि 50 वर्षाच्या आतमध्ये त्याचं वय असेल, अशा कोणत्याही सूचित बेरोजगारला, युवक किंवा युवती असेल किंवा महिला असेल, त्यांना आमच्यापर्यंत पाठवा किंवा या ठिकाणी रेनबो कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट कॉलेजच्या गेट समोरच संस्था आहे, तिथं जरी आपण पाठवलं तर आम्ही यांची नावं नोंदणी करून यांना उद्योगाबद्दलचं असेल किंवा ह्या प्रशिक्षणाबाबतचं माहिती आम्ही या माध्यमातून देणार आहोत. रविदास महाराज खरं तर आज त्यांची 647वी जयंती. या जयंतीचं औचित्य साधून आपण सर्वच जण रविदास महाराजांना अभिवादन करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. खरं तर आत्ता जो शाहिरीचा पोवाड्याचा कार्यक्रम झाला, तो अतिशय जातीवंत शाहिरीचा पोवाड्याचा कार्यक्रम बऱ्याच वर्षांनी ऐकायला बघायला मिळाला आणि आमची मन बुद्धी स्वच्छ झाली आणि कान देखील तृप्त झाले. तर आपला एवढा सुंदर पोवाडा आणि सर्व जीवनपट संत रविदास महाराजांचा उलगडल्यानंतर तर आमच्यासारख्या पामरांनी बोलावं काय, अशीच आमची मनापासून भावना झालेली आहे. पण तो आवयकांनी संधी दिली. मगाशी आपण आपल्याला एक छोटा मुलगा कार्ड वाटायला आला होता, पण ती मगाशीच म्हणणार होतो की आपल्याला कार्ड वाटायची गरज नाही, कारण आम्हीच आपल्यापर्यंत स्वतःहून पोहोचलो असतो. इतका सुंदर आणि छानसा पोवाडा आपण गायला आणि खऱ्या अर्थानं महापुरुषांना अभिवादन करायची हीच रीत, हाच पायंडा या महाराष्ट्रामध्ये पडला पाहिजे एवढ्या निमित्ताने म्हणतो. मगाशी देखील आमची चर्चा झाली, त्यात देखील मी म्हटलं आदरणीय आमचे सुनील ताते इथं होते, तर हाच पायंडा आपल्याला महापुरुषांच्या जयंतीनिमित्त इथून पुढे पाळायला हवा एवढं त्या निमित्ताने म्हणतो. मागच्या वर्षीचा कार्यक्रम आणि आजच्या कार्यक्रमामध्ये मला हा मूलभूत फरक होता की तुमच्यामुळे तो कार्यक्रम जिवंत झाला आणि साक्षात रविदास महाराज जिवंत इथं झाले, आमच्या समोर आले विचार आणि ते जिवंत आहेतच निश्चितपणे, आणि त्याचाच अंगीकार करायचं काम हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. मगाशी बोलता बोलता अजून एक गोष्ट आपण सांगितली की रविदास महाराज हे फक्त आपल्याला मन सांगा तो तोतोती में गंगा एवढ्याच एका वाक्यापुरते मर्यादित माहिती आहे. त्या वाक्यामध्येच संपूर्ण जीवनाचा आणि मनुष्य धर्माचा सार सामावलेला आहे. एवढ्या निमित्ताने मी म्हणू इच्छितो, 750-700 वर्षापूर्वी खरं तर मध्ययुगीन काळ, एक प्रकारे आक्रमकांकडून भीती, आक्रमकांकडून जी शारीरिक हानी होत होती, शारीरिक इजा आपल्याला होत होती, त्याच्याही पलीकडे जाऊन समाजाच्या जातीपातीच्या उतरंडीमुळे जी मानसिक हानी आपली होत होती ती कधी भरून न निघणारी होती. आणि त्या मानसिक हानीवर मात करायचं काम, सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनशैलीतून मुख्य प्रवाहामध्ये आणायचं काम जर कोणी केलं असेल तर खऱ्या अर्थाने या संतांनी आणि त्यामध्ये संत रविदास महाराजांचं नाव निश्चितपणे अग्रणी आहे. 650-700 वर्षापूर्वी त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली होती, हिलमिल चलो जगत में फूट पडो दो नाही, फूट पडी दो माझी देश नष्ट हो जाईल. म्हणजे इतक्या सुंदर प्रकारे त्यांनी हर एक गोष्टीचं त्यावेळेस आपल्याला संदेश दिले होते. मग तो मनचंगाचा संदेश असो किंवा हा समाज एक संघ राहण्याचा संदेश असो, हे निश्चितपणे हे दोन्ही संदेश एक मानव जातीसाठी एक संदेश उपयुक्त आहे आणि एक राष्ट्रभक्तीसाठी आणि संपूर्ण राष्ट्राच्या कल्याणासाठी एक संघपणासाठी हा दुसरा संदेश महत्वाचा आहे. म्हणून निश्चितपणे अशा महापुरुषांची जयंती ज्यावेळेस साजरी होते त्यावेळेस मनापासून आनंद तर होतोच, परंतु मगाशी एक पुस्तक देखील वाटण्यात आलं. ही देखील एक गोष्ट आपलं या जयंतीचं वेगळेपण अधोरेखित करणारी आहे. नवीन पिढीपर्यंत तो वारसा पोचला पाहिजे, तर त्यांच्यापर्यंत हा वारसा पोचला नाही तर निश्चितपणे मग तुम्ही आम्ही समाज धुरीन कुठंतरी कमी पडतोय असं म्हणायला वाव आहे. ज्या उत्तर प्रदेशामध्ये रविदास महाराजांचा जन्म झाला, काशीजवळील मांडूर या ठिकाणी, पण त्याच्याबद्दल अजून एक असं दुमत होतं की वाराणसी जवळच्या गोवर्धनपूर येथे संत रविदास महाराजांचा जन्म झाला, परंतु ती गोष्ट खऱ्या अर्थानं खोडून काढली गेली. संत रविदास महाराजांचं रविदास रामायण नावाचं जे काव्य आहे त्यामध्ये त्यांनी ती गोष्ट सांगितलेली आहे की त्यांचा जन्म खऱ्या अर्थाने तो पुरावा आहे. त्यांचा जन्म मांडूर या गावीत झाला. त्यांच्या आईचं नाव कालसीदेवी होतं, वडिलांचं नाव रघु होतं आणि पत्नीचं नाव मला वाटतं पत्नीचं नाव लोना होतं.
तर अशा परिवारातून आल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यावेळेच्या कर्मकांडांच्या आणि सामाजिक जातीभेदांच्या सगळ्या उतरंडीवर खऱ्या अर्थानं प्रहार करण्याचं काम सर्वात अगोदर कोणी केलं असेल तर संत रविदास महाराजांनी केलं. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांच्या स्वराज्याचे उद्धारक आणि बहुजनांच्या स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, बहुजनांच्या शिक्षणाचे उद्धारकर्ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, या देशातून इंग्रजांना सलोखी पळ करून लावणारे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक आणि वस्तादांचे वस्ताद आणि राजकीय आखाड्यांमधील राजकीय जे त्या काळामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये जे इंग्रजांच्या विरोधात दोन हात करण्यासाठी लढत होते, अशांना ताकद देणारे आमच्या आद्यगुरू वस्ताद दौजी साळवे यांच्या आचार विचारांना प्रथम त्रिवार अभिवादन. आणि आज या ठिकाणी आपण राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करतात. खरं तर या ठिकाणी अतिशय आनंद होत आहे आणि मनापासून मी या ठिकाणी आमचे अध्यक्ष आणि मंगेशरावांना मनापासून धन्यवाद देतो की आम्ही 3 तास जवळपास आले जाता आपण या ठिकाणी, परंतु कोणत्याही प्रकारचं बोरिंगचं वातावरण न होता अतिशय उत्साह की महाराजांचा शाहिरांचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर असं वाटत होतं की शाहिरांचा कार्यक्रम चालूच राहावा. कारण पहिल्यांदा संत रोहिदासांवर प्रबोधनात्मक आम्ही येतो, भाषण करतो, आम्हाला मी फार कळतं अशातला अजिबात भाग नाही. तुमचं कोणाचं तरी आम्ही ऐकत असतो, त्याच्यातलं काही चांगलं घेत असतो, त्याच्यातले 2-4 मुद्दे मांडत असतो आणि पुढे समोर व्यक्त करत असतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शाहिरांचा एक कार्यक्रम 100 भाषणांपेक्षा मोठा आहे. म्हणजे शाहिरांच्या भाषणाने जे प्रबोधन केलं जातं त्या ठिकाणी वामनदादा कर्डक त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ देत असायचे की त्यांच्या भाषण, त्यांच्या पोवाड्यानी, त्यांच्या शाहिरांनी, त्यांच्या गीतांनी जी निर्मिती होती ती निर्मिती माणूस मन लावून ऐकतो. कारण त्याच्यामध्ये लयबद्धता, संगीतबद्धता आणि यांच्यातून मनापासून महापुरुषांबद्दल व्यक्त करण्याचे जे आधार, विचार ते त्याच्यामध्ये असतात. म्हणून शाहिरांचा कार्यक्रम अभिदादा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे इथून पुढच्या कार्यक्रमामध्ये जे शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराज जे महापुरुष आहेत, बहुजन महापुरुष, जे कुठल्याही जातीपातीमध्ये बांधले गेले नाही पाहिजेत, जो कोण जातीचा ठेकेदार स्वतःचा म्हणजे हा महापुरुष फक्त माझ्या एकट्याचाच असा म्हणतो, याला बाजूला ठेवून आपण सर्वजण मिळून असे कार्यक्रम एकत्रितरित्या राबवू आणि या ठिकाणी शाहिरांच्या कार्यक्रमाने त्या महापुरुषांना वंदन करण्यास सुरुवात करू. निश्चितच तात्या तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो की इथून पुढच्या काळामध्ये आपण असेच कार्यक्रम ठेवू. आणि आता अभिदादाचं माझं बोलणं झालं की पर्टिक्युलर कुठल्या तरी एका जातीच्या लोकांनी कार्यक्रम ठेवण्यापेक्षा आपण सर्वजण मिळून, जे तुम्ही आता म्हणजे आता मगाशी सागरदादांनी छान कल्पना मांडली कैलासराव की ते मला म्हणले की आपण एक असा उपक्रम सुरू करू की 365 दिवस या पुरंदरच्या भूमीमध्ये जेवढे महापुरुषांचे पुतळे आहेत त्यांना आपण पुष्पहार घालण्याचा उपक्रम सुरू करू. म्हणजे रोज सकाळी ज्यांचा वाढदिवस असेल म्हणजे त्याची आपण एक 365 लोकांची यादी करू. त्या यादीमध्ये त्या दिवशी भले एका दिवशी 4 जण आली, 5 जण आली, 6 जण आली तरी आपण ते सर्वजण घेऊयात त्याच्यामध्ये. म्हणजे जेणेकरून महापुरुषांच्या विचारांची, संतांच्या विचारांची गोडी तरुणांपुढे जाईल. नुसतं केक कापून, फटाकडे वाजवून वाढदिवस साजरा न करता आपण महापुरुषांच्या प्रति अभिवादन करून आपल्याला कसा आपला वाढदिवस साजरा करता येईल आणि महापुरुषांचे रोज विचार कसे जागर करता येईल, छान कल्पना आहे. आपण निश्चितच त्याची मल्टिप्लाय करू. दुसरा विषय असा की माझी अध्यक्षांना विनंती आहे की माझ्यासहित म्हणजे तुमच्यातल्या किती लोकांनी ते मंदिर पाहिलं मला माहीत नाही, पण संत रोहिदासाचं जे मंदिर आहे, जे सोन्याचं मंदिर आहे ते पाहण्यासाठी आपण सर्वजण जाऊया. आणि त्याच्यासाठी सागरदादा जसं धम्मयात्रा काढली आमदार साहेबांनी तशीच यात्रा आमदार साहेबांना याच्यासाठी काढायला हवी. आता ते जर असतं तर मी त्यांच्या समोर हा मुद्दा मांडला असता, परंतु कारण खर्च, तिचं नियोजन, त्या पद्धतीचं सर्व काम हे आमदार साहेब करू शकतात त्याची मला खात्री आहे. म्हणून मी हा कार्यक्रम आमदार साहेबांनाच सांगतोय आणि आपण आमच्या भावना आमदार साहेबांपर्यंत पोहोचवावेत.
आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. आपण माझं मनोगत ऐकलं. मी आपल्या सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय ज्योती, जय क्रांती, जय शिवाय. प्रथमतः सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो. आज राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने सासवड नगरपालिका या ठिकाणी संत रविदास यांचे जयंती उत्सव साजरा करण्यात आलेला. प्रथमतः मी माझ्या समाजाच्या वतीने, संघटनेच्या वतीने संत रविदास यांच्या जयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि खरं तर या ठिकाणी अभिजित दादांनी सांगितलं, तात्यांनी सांगितलं, हे बोलण्याचा खरं व्यासपीठ नाही, सभा नाही, परंतु शाहिरांनी बी सांगितलं ज्या पद्धतीने सुरेश वारकडांचे काय त्यांचे गाणे जसे आपण ऐकतो त्या पद्धतीने शांत चित्ताने सर्वजण आपण पोवाडा ऐकत होतो. खरं तर शाहिरांना मला एक सांगायचे, मी अण्णाभाऊंच्या विचारांना चालणारा माणूस आहे आणि वर्तमान काळात अण्णाभाऊंनी मी हेच लिहिलं, जे घडलं ते लिहिलं. त्याच पद्धतीने तुम्ही जे घडलं ते सांगितलं आणि तुम्ही तुमच्या शायरीमध्ये हेच सांगितलं. अण्णाभाऊंनी त्यावेळी पोवाड्या म्हणून महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी होता आणि वाचवली, महाराष्ट्राला स्वातंत्र्याची चळवळ उभी केली आणि शाहिरांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं. तुम्ही सांगितलं की त्या काळामध्ये जातीभेद होता आणि त्या काळातल्या जातीभेदाच्या सुवर्णाचा, दलितांचा जातीभेद होता. मी सांगतो शाहीर, म्हणजे त्या काळातला जातीभेद वेगळा असेल पण खरा जातीभेद आताच्या काळामध्ये जास्त प्रमाणात आहे. जर पूर्वीच्या लोकांना जातीभेद होतात तर आपल्याला आपले महापुरुष सुद्धा दिसले नसते. खरं सांगायचं झालं तर आपल्या महापुरुषांना लिहिण्याचा, बोलण्याचा, मांडण्याचा अधिकार होता, पण आताच्या काळामध्ये आपल्याला लिहिण्याचा, बोलण्याचा, मांडण्याचा बिलकुल अधिकार नाही. आज ही वेळ आपल्यावर का आली? आज आपण स्वतःच्या पैशाने आपल्या संघटना तयार करून आपण या ठिकाणी स्टेज मंडप टाकतो. हे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक राज्यामध्ये हीच परिस्थिती आहे. आपल्याला आपल्या महापुरुषासाठी स्वतंत्र व्यासपीठ नाही, एक पुतळा नाही, किंवा आपल्याला स्वतःला काहीच बनवलं जात नाही. म्हणजे पूर्वीपेक्षा आता सर्वात जास्त जातीभेद असं मला वाटतं. मी स्पष्ट आणि सरळ आणि जे चाललंय ह्याच्यावर बोलणार आहोत की मी कुठल्या पक्षाची बाजू घेत नाही. ह्याच्यापूर्वी वेगळ्या पक्षाची सत्ता होती, आता वेगळ्या पक्षाची सत्ता आहे, पण कुठल्याही सत्ताधाऱ्याला दलित बहुजन विषय कुठलीही आस्था नाही. जर त्यांना आस्था असली तर आज आपल्याला रस्त्यावर स्टेज मंडप टाकायची वेळ नसती. मी गेली 14-15 वर्ष झालं अण्णाभाऊ साठ्याच्या लवजीवाचा साळवे यांची जयंती ह्याच ठिकाणी करत असतो. मंगेश गायकवाड असतील, कांबळे यांना माहिती आहे. मी वारंवार हेच त्या व्यासपीठावर हेच सांगतो, जोपर्यंत तुमच्या महापुरुषांना मान सन्मान मिळणार नाही तोपर्यंत तुमच्या जातीचा उद्धार होणार नाही. आज आपल्याकडं त्यांनी सांगितलं की बाबा काही कर्ज प्रकरण आहेत, काय ट्रेनिंग आहे, सगळं त्यांनी सांगितलं की सांगायची वेळ नाही. खरं तर शासनाने, माझं म्हणणं आहे, शासनाने असं केलं पाहिजे, प्रत्येक गावोगाव जयंती ग्रामपंचायत लेवलला साजरी त्यासाठी केली. 13 वर्ष मी पाठपुरावा केला. समाज कल्याण आयुक्त असेल, राज्यपालाचं परिपत्रक आहे, सर्व महापुरुषांची जयंती सर्व ग्रामपंचायतीच्या ठिकाणी साजरी झाली पाहिजे. त्यासाठी गेले 12-13 वर्ष पाठपुरावा केला. आज प्रत्येक गावामध्ये, ग्रामपंचायतीमध्ये महापुरुषांची जयंती साजरी होती. मी माझा मोठेपणा सांगत नाही, परंतु मी ज्या महापुरुषांचा आदर्श घेऊन काम करतो त्याच्यामुळे मला ती स्फूर्ती मिळाली, ऊर्जा मिळाली. माझं एवढं सांगणं आहे या ठिकाणी की जोपर्यंत आपल्या महापुरुषांचा उद्धार होणार नाही तोपर्यंत आपल्या जातीचा उद्धार होणार नाही. आपण त्यांना मतदान करतो, आपण मतदान करताना हे त्यांना भूमिका मांडली पाहिजे, आम्हाला एकत्र येण्याचं ठिकाण पाहिजे. आज आपला समाज एकत्र काय येत नाही ह्याचा मी थोडा विचार केला पाहिजे ना. आपल्या तालुक्याचे कोण प्रतिनिधी, आमदार असतील, कुठल्या सगळ्या पक्षाचे असतील, या सर्वांनी एक विचार केला पाहिजे. शासनाकडे योजना आखली पाहिजे की तालुक्याच्या ठिकाणी शासनाने शासकीय सर्व महापुरुषांची जयंती साजरी केली पाहिजे. त्या ठिकाणच्या ग्रामसेवकांना, तलाट्यांना सांगितलं पाहिजे की बाबा या महापुरुषांची जयंती तालुक्या स्तरावर शासकीय वतीने आयोजित केलेली आहे. तरी त्या ठिकाणी असणाऱ्या त्या समाजाचे किंवा इतर त्यांचे प्रतिनिधी असतील, सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, तलाटे असतील, यांनी त्या जयंतीला उपस्थित राहावं. त्यावेळी तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने ओढला जाईल आणि आपल्या महापुरुषांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले जातील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर या ठिकाणी मंगेश गायकवाड असतील, कांबळे असतील, इतर त्यांच्या सहकार्याने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा संत रविदासांना जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लवकर. क्रांतीचे संत सेनानी संत गुरु रविदासजी महाराज, आपलं देशाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले खऱ्या अर्थाने आपल्याला स्वाभिमान दिला असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी
होळकर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, उमाजी नाईक आणि लवजी वस्ता साळवे आणि ज्या महामानवाने आपल्या बहुजन दलित समाजासाठी आपलं योगदान दिलं अशा सर्व बहुजन महामानवांना या ठिकाणी मानाचा प्रथमतः या ठिकाणी मुजरा करतो। आज या ठिकाणी पुरंदर तालुक्याच्या वतीनं संत रविदास महाराजांची 647वी जयंती आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी फार मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी उपस्थित होत। यामध्ये आवर्जून उपस्थित असणारे आमचे मित्र चळवळीतले नेते सुनील तात्या, ज्यांनी मगाशी मार्गदर्शन केलं, खूप छान बोलले, अभिजितजी जगताप साहेब, विष्णुदादा, कैलास दिवार, शेंडगे, सागर जगताप, ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि आजच करत नाही तर गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं पाठपुरावा करून एक लीडर म्हणून या ठिकाणी काम करतात असे या तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष गुलाबतात्या गायकवाड, त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारे, खऱ्या अर्थाने सर्व जनमानसामध्ये ज्यांची ओळख झालेली आहे असे या तालुक्याचे कार्याध्यक्ष मंगेश गायकवाडजी, महिलांचं प्रतिनिधित्व जे करतात त्या भारतीताई, माझ्याबरोबर आलेले सन्माननीय अण्णा लोखंडे, राजाभाऊ कदम, राजाभाऊ पोटे, संतोष टोंपे, जंगल गजरे आणि खऱ्या अर्थानं ज्यांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी कौतुक करावं, प्रत्येक गावातली मंडळी आहेत, तानाजी कांबळे आहेत, आपणावी आहेत, प्रत्येकाची नावं घेतली की एकाचं घेतलं एकाचं घेतलं नाही अशा प्रकारचं व्हायला नको म्हणून नावं टाळतोय। इथं संतोषराव बसलेले आहेत, महिला चांगल्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या खऱ्या अर्थाने मगाशी सांगितलं या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं असेल तात्या तर ते शाहिरीच्या माध्यमातून मिळालं। त्याच्यामध्ये वामनदादा कर्डक असतील आणि आपले अण्णाभाऊ साठे असतील। मुंबई वेगळी करायला निघालेली मंडळी त्या काळामध्ये अण्णाभाऊंनी थांबवली। खरं तर तुम्हाला सांगायला आनंद वाटेल आणि मलाही स्वाभिमान वाटतो, सह्याद्री वाहिनीवरती सुनील तात्या माझी 2दा मुलाखत झाली अण्णाभाऊ साठेंच्या जीवन चरित्रावर, विशेष म्हणजे लाईव्ह मुलाखत 1-1 तासाची झाली। एकदा बोलवलं, 2018ला बोलवलं, मी म्हटलं ते एकदा बोलवलं का दुसरं कोणी बोलवत नाही, पुन्हा 2020ला अण्णाभाऊंच्याच विषयी बोलायला मला सह्याद्री वाहिनीवर बोलवलं। पण अण्णाभाऊंचा जो जीवन प्रवास त्या ठिकाणी मी सांगितला, पाहिला, वाचला, तो खरंच एक संघर्षमय अशा प्रकारचा होता। आपल्या देशातले, आपल्या जगातले जे खऱ्या अर्थाने जे महामानव होऊन गेलेले आहेत, सहजरित्या त्यांना कोणी ऍक्सेप्ट केलेलं नाही आहे, सहजरित्या त्याला स्वीकारलं गेलेलं नाही। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर विचार केला त्या काळात, तात्या तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, समाजच पहिल्यांदा त्यांना बाजूला टाकतो। त्या काळात रविदास सुद्धा त्या ठिकाणी काम करत असताना त्यांना समाजाने जवळ केलेलं नसेल, त्यांनी तर संघर्ष या भटांच्या, कर्मठ लोकांच्या अशा प्रकारचा विरोधात त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे। मला सांगा, 650 वर्षापूर्वी जो महान संत त्यावेळी म्हणतो, ऐसा चाहू राजमय जहा मिले सबन को अन्ना, छोट बडो सब सब वैसे रहिलास रही प्रसन्न। त्या काळामध्ये राजे महाराजे एवढे मोठे होते आणि त्यांच्यावर अधिष्ठान ठेवणारी माणसं ही कर्मठ पंडित होते। कर्मठ पंडित ज्या पद्धतीने सांगायचे त्या पद्धतीने राजे काम करायचे आणि त्या काळात रविदासांनी समतेचा संदेश त्या काळात दिलेला होता, जो आता मी दोहा सांगितला। हा दोहा म्हणजे समतेचा आहे, म्हणजे समाज रचनेमध्ये समताधिष्ठित समाज रचना उभी राहिली पाहिजे, समाज जाती जातीमध्ये विखुरला गेला नाही पाहिजे। फोटोग्राफर त्यानंतर आहेत मनीषाताई गायकवाड। Okay, have a look please.
सन्मान या ठिकाणी समाजभूषण पुरस्कार देऊन त्या ठिकाणी आपण त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। चर्मकार समाजामध्ये अतिशय आमच्या संतोष आबनावेंची मुलगी उमा संतोष आबनावे प्रत्येक वेळेस काही ना काही करत असते आणि ह्या वेळेसही तिने यानंतर आहेत आमच्या प्रियांकाताई गणेश भोसले आपले त्यांचे मिस्टर गणेश भोसले यांच्या बरोबरीने त्या उद्योग क्षेत्रामध्ये काम करतात। अतिशय चांगलं असं काम या ठिकाणी प्रियांकाताई करतात। गणेश भाऊ पटकन वेळ नाही आपल्याकडे। आपल्या मिस्टरांना बरोबर घेऊन अतिशय चांगलं असं काम त्या करतात। आदरणीय प्रियांकाताई गणेश भोसले यांना समाजभूषण पुरस्कार देऊन या ठिकाणी आपण सन्मानित करण्यात येत आहे। कुंडलिक भोसले चला प्रतिनिधी कुंडलिक भोसलेंचं कोण प्रतिनिधी चला पटकन कुंडलिक भोसले 2000 आणि समाजभूषण पुरस्कार देऊन आपण सन्मानित करण्यात येत आहेत। आणि यानंतरचा पुरस्कार आहे तो आदर्श उद्योजक। त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या। अतिशय चांगलं असं काम आणि समाजाप्रती आपुलकी असणारं आमचं हे युवा नेतृत्व सन्माननीय विकासजी कांबळे यांना या ठिकाणी आदर्श उद्योजक आणि समाजभूषण पुरस्कार देऊन या ठिकाणी आपण सन्मानित करण्यात येत आहे। पुष्पांजली भोसले यानंतर उपस्थित सर्वांचं या ठिकाणी आपण या ठिकाणी यानंतर या पतसंस्थेच्या सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल संतोषजी आबनावे आणि महादेवजी कांबळे यांचा या ठिकाणी आपण सत्कार करीत आहोत। या महादेवजी कांबळे चला संतोषजी आबनावे माननीय राजेश्वरीताई आबनावे यांची या ठिकाणी निवड झालेली आहे। सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक असं अभिनंदन। दिसतात आली आहे। इंग्लंड या देशात 19 मंदिरे श्री गुरु रविदास महाराजांची आहेत। भारतातील अनेक राज्यात मंदिरे बांधण्यात आली। या प्रत्येक देशातील मंदिरात श्री गुरु रविदास महाराजांचा वाणीचा पाठ दररोज होतो। त्या ठिकाणी अन्नदान केले जाते। मंदिरात त्यांना देव म्हणून पूजले जाते। रविदास महाराज भारत देशातील भक्तीच्या परमोच्च उंचीवर पोहोचलेले महान संत होते। त्यांनी आपल्या वाणीतून अखिल विश्वाला शांतीचा सौख्याचा संदेश दिला आहे। त्यांचे महान कार्य व समाजाकडे बघण्याचा व्यापक दृष्टिकोन शाहीर सुरेशराव सूर्यवंशी आसनीकर आपल्या पोवाड्यातून कार्यक्रमातून मांडलेला आहे। त्यांनी एवढं